बदलापूर शहरामध्ये नुकताच काल पार पडला आहे तो म्हणजे खानदेशी महोत्सव आणि आज बदलापूर शहरामध्ये आहे बंजारा महोत्सव। वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित 2025 आज बंजारा महोत्सवासाठी मोठ्या उत्साहाने पब्लिक दुरून येत आहे। त्याचसाठी बंजारा बांधवांकडून एक छान असा उपक्रम बदलापूर शहरामध्ये होतो आहे, ते म्हणजे वृद्ध वयोगटामधील जे माणसं आहेत, जे नागरिक आहेत, जे लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी इथे मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती काय असणार आहे आपण नुकतेच आता खासदार साहेब सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा संभाषण करूया। नमस्कार दादा, नमस्कार। काय बोलाल, आज बदलापूरमध्ये आलेले आहात, कसं वाटतंय? आता आजचा जो बंजारा महोत्सव आहे ना, बंजारा शब्द म्हणजे उच्छृंख जीवन जगणारा हा समाज आहे आणि डिफरंट म्हणजे युनिक आपल्याला म्हणू शकतो। त्यांची वेगळी भाषा आहे पूर्ण देशभर, त्यांचं वेगळं ड्रेस कोड वेगळं आहे, इव्हन त्यांच्या खाण्यापिण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे। पण हा जास्तीत जास्त कष्टकरी समाज आहे। हा मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण जेवढ्या काही बिल्डिंगा तयार झाल्या असतील आजच्या स्थितीला, यापूर्वी मोठमोठे रेल्वे, बोगदे, कम्युनिकेशन, सगळे काही रोड यांच्या मेहनती, यांच्या घामाने बनलेले आहे। म्हणून या समाजाबद्दल आता विशेष प्रेम बाळगणारे अगदी मोदीजी पासून तर सगळेच, आपल्या देवाभाऊ पासून तर इकडे आमचे एकनाथजी शिंदे आणि आता वामन म्हात्रे, इथे आमचे किसन कथोरे साहेब, हे सगळेच लोक खूप प्रेम करतात या लोकांवर। आणि विशेषतः बदलापूरमध्ये मी गेले 20-25 वर्ष काम करतो आहे। इथे अनेक झोपडपट्ट्या, हनुमान नगरची झोपडपट्टी आहे, रेल्वेला लागून झोपडपट्टी होती, अशा अनेक झोपडपट्ट्या कित्येक वेळा उद्ध्वस्त केल्या, पण ते मी वसवलेल्या आहे इथल्या म्हणजे बदलापूरची जनता सुद्धा। मग इथे महापौर कोणी असू दे, आधी फार पूर्वी बीजेपीचे रामभाऊ होते, ते खूप मदत करायचे आम्हाला, गोपीनाथ मुंडे ते खूप मदत करायचे। म्हणून या बदलापूरमध्ये हा बंजारा महोत्सव होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला विशेष आनंद आहे। आज सगळ्यांना एक वेगळं मेजवानी मिळणार आहे, त्याच्यामुळे याला विशेष महत्व आहे। आणि आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या शुभदिनी, आजचा नवीन वर्ष पण आहे, गुढीपाडवा आहे, युगादी म्हणतो आम्ही त्याला म्हणजे कर्नाटकामध्ये। तर हा या सणाच्या दिवशी आज विशेषतः सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नाही आहे। सचिन राठोड हे युवा नेते आहेत, ते पुढचं भविष्य आहे आमचं। ते असे पोरं आता पुढे आले आणि इथे दिसतात, त्याच्यामुळे आणि आज आता पण तिथे उभे आहोत। इथून मोफत रिक्षाचं 50 मोफत रिक्षा सचिनने प्रोव्हाइड केलेला आहे सगळ्यांना जायला कार्यक्रमाच्या ठिकाणी। त्यामुळे त्याचा प्रतिसाद नक्कीच मिळेल मग सगळ्या बंजारा बांधवांचा। छान दादा, काय आवाहन कराल बदलापूरमधील सगळ्याच बांधवांना? नाही, ते दूरून लोक येत आहे, घरी बसले आहेत, त्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायला पाहिजे। आमचे फार जुने कार्यकर्ते, बसवराज राठोड हे फार सामाजिक कार्यकर्ते आहे। इथे जे आपल्या मजुरासाठी, हे जे कामगारांसाठी इथे जागा त्यांनी मिळवून दिली होती, आणि इथे बसा उठायला त्यांना इथूनच असे रस्त्यावर ते उभे राहायचे पूर्वी, आता त्यांना बसायला सावली करून दिलेली आहे या ठिकाणी, या ब्रिजच्या खाली। तर असं सोशल वर्क चांगलं आहे सगळ्यांचं। त्यामुळे विशेषतः बसवराज राठोड, आमचा सचिन युवा नेता आहे, याला भविष्य आहे, चांगलं काम करतो आहे आणि बदलापूरवर खूप प्रेम आहे आमच्या बंजारा समाजात। म्हणून आम्ही आलो, अनेक लोक, अनेक नेते आज येणार, आपणही या आणि सगळ्यांना आव्हान नक्कीच। तर आता आपण सचिन सरांशीही बोलूया। दादा, कसा प्रतिसाद आहे बदलापूरकरांचा? तुम्ही प्रतिसाद बघू शकता की आता कार्यक्रमाला अजून थोडा वेळ आहे, तरी तुम्ही पब्लिक बघू शकता की आमच्या माता भगिनी आणि युवा पिढीमध्ये खूप सारा उत्साह आहे।
सगळे जण बोलतात की लवकरात लवकर पोचा म्हणून, आणि मलाच मी धावपळीत आहे की मला समजत नाही की मी पटापट काय काय करू म्हणून. आता तुम्ही बघू शकता गाडीसाठी रिक्षासाठी किती लांब हे झालेले लोक पब्लिक जमा झालेले आहेत. तर मी फक्त एवढंच आवाहन करतो की वामन म्हात्रे फाउंडेशन मधून जो काय आजचा जो कार्यक्रम आहे तो इतिहासात आपला पहिल्यांदा होत आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी तिथं जमा व्हा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि प्रचंड असा प्रतिसाद द्या की पहिल्यांदा हा कार्यक्रम म्हणजे लोकांच्या वारंवार झाला पाहिजे. जो पहिल्यांदा होतोय तो दरवर्षी वामनदादांच्या नेतृत्वात तो नेहमी व्हावा. छान. तर आपण आता सगळ्यात पहिले लोकेशन बघूया कुठे आहे ते. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही लांबून येणार असाल तर इथे येऊ शकता. महिलांची सुद्धा उपस्थिती आपल्याला इथे दिसते आहे. अर्थातच लवकरच आपण आता बंजारा महोत्सव सुद्धा बघूया. तर हा आपला बदलापूर ईस्टचा स्कायवॉक आहे, जिथून खाली उतरल्यावरती लगेचच तुम्हाला दिसणार आहे ती म्हणजे आपला नवरत्न पॅलेस, नवरत्न हॉटेल, आणि तिथून तिथे त्याच्या समोरच लागलेले आहेत आपल्या ह्या ऑटोज. त्या ऑटो बघूया आपण आता. तर ह्या ऑटो इथून आता रवाना होणार आहेत महोत्सवला जाण्यासाठी. अर्थातच एक छान अशी सेवा आपल्याला इथे दिसते आहे. तर ह्या आहेत ऑटो ज्याच्यावरती बॅनर लावलेला आहे. या अशा ऑटोमध्ये तुम्ही लांबून येणार असाल, वृद्ध असाल तर नक्कीच बसू शकता आणि या सेवेचा तुम्ही फायदा घेऊ शकता. संपूर्ण जे आपले बंजारा बांधव आहेत त्यांच्यासाठी आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. खरं तर त्यांच्यासाठीच नाही, संपूर्ण बदलापूरकरांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. तर तुम्ही सुद्धा हा महोत्सव, ही जी आपली संस्कृती आहे ती नक्कीच तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. तर आज गुढीपाडवा सुद्धा आहे आणि तरी सुद्धा भरपूर. हो, आता ह्या निघणार आहेत ना ऑटोज. तर ह्या सगळ्या ऑटो भरलेल्या आहेत आणि इथून ह्या निघणार आहेत आता. हा चालेल. तर ह्या ज्या रिक्षा आहेत त्या आता बंजारा महोत्सव 2025 आपल्या वामनदादांनी जो महोत्सव आयोजित केलेला आहे त्या महोत्सवासाठी या रिक्षा आता रवाना होत आहे. आपण इथे बघत आहात आणि ही एक सेवा आहे. बोलणार आहात का? बोला दादा, काय बोलाल? नमस्कार. नमस्कार. की आज आम्हाला एवढी खुशी आहे की आमचं समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आम्ही हे सर्व सचिन राठोड की सर्व हे रिक्षा जे आहे आमचे जे रिक्षा सर्व आमच्या समाजाचे की सर्व मोहब्बत ही त्यानं सेवा केलेली आहे. कशासाठी? हे समाजासाठी बाहेरून जे लोक येतात त्याच्यासाठी पण आम्ही सचिन राठोड नाही असं सेवा केलेली आहे. तर छानचा पाठिंबाही आपल्या युवा नेतृत्व जे आहेत आपले सचिन सर, राठोड सर यांना मिळतो आहे जर आपण बघितलं तर. आणि आता इथून ह्या ऑटो निघू द्या, ऑटो जाऊ दे आपण आता. आणि ऑटो जे आहेत त्या जात आहेत, आपण बघत आहात. नवरत्न पॅलेस जवळून ही ऑटो रवाना होत आहेत. दादा, हे किती वाजेपर्यंत असणार आहे सेवा? सेवा ही आपली जी आहे ना ती साधारण पकडा आता 7 वाजेपर्यंत आहे. त्याच्यानंतर मग रात्री 10 ते 11. म्हणजे ही परत अशी चालू राहणार आहे 7 ही 7 वाजेपर्यंत 5 ते 7 होतं. 7च्या नंतर मग आपण डायरेक्ट मग रात्री 10 ते 11 येणाऱ्यांना पण फ्री असणार 10 ते 11 कार्यक्रमातल्या लोकांना. छान असा उपक्रम आपल्याला इथे दिसतो आहे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आजचा हा महोत्सव तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करा आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, नववर्षाच्या शुभेच्छा. बंजारा महोत्सव 2025 वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित बंजारा महोत्सव सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या रिक्षा इथे अजून लागलेल्या आहेत, म्हणजे कोणी वृद्ध व्यक्ती वगैरे आले तरी इथे बसून येऊ शकतात. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.